राज्यात अनेक वर्षांपासून NHM कर्मचारी म्हणून कार्य करणाऱ्या सुमारे 15,000 कर्मचारी आता नियमित होणार असून हे यश आयटकसह विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे, अशी माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाने यांनी दिली। या संदर्भात त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले। NHMच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगला निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। त्यासाठी तत्कालीन पूर्वीचे 2023 चे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेबांचं मी अभिनंदन करेन, त्यांना आभार व्यक्त करेन। त्याचप्रमाणे महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तत्कालीन आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व संबंधित अजितदादा या लोकांनी कॅबिनेटमध्ये ज्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी ज्यांना 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासंदर्भामध्ये एक 14 मार्च 2024 रोजी आदेश काढला होता। त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून अनेक आंदोलन झाले। आत्ता महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुमित्रा पवार मॅडम आणि आरोग्यमंत्री आपले प्रकाश आंबेडकर साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या 25/6/2026 ला ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा लोकांना समायोजन करण्याचा, म्हणजे एकंदरीत 15,010 लोक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विविध संवर्गातील लोक समायोजन होतील। त्यांना अत्यंत चांगली, म्हणजे त्यांना आपण म्हणूया की कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता पूर्ण नोकरी, नियमित कर्मचाऱ्यांची नोकरी त्यांना मिळेल। त्यामध्ये जे काही त्यांनी शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये विशेष करून 9, 10, 11, 12, 13 या पॅरेग्राफमध्ये ते जे त्यांनी अट घातलेली आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची मागणी आम्ही आयटकच्या वतीने केलेली आहे। या संदर्भामध्ये आयटकनी 597 मुलींना जेव्हा कामावून काढलं होतं आरोग्य सेविकांना, तेव्हाही आपण आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्यावेळेचे तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत यांनी न्याय दिला। आयटक त्यांचा ऋणी आहे। तसेच आता जे काही निर्णय घेतलेला आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुमित्रा पवार मॅडम आणि आपल्या राज्याचे तळपदार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचा आयटकच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपली आंदोलनामध्ये सहभागी दिलं, ज्या लोकांनी आंदोलनामध्ये सहभाग दिलेला आहे त्या तमाम सगळ्या कॅडरवाईज संघटनाचा देखील मी आभार व्यक्त करेन। खरं तर जेव्हा सुरुवातीला आम्ही लढाई लढलो तेव्हा पहिल्याच वेळेस आम्हाला तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब सांगितलं होतं, इतर कुठल्या एका राज्यामध्ये जर समायोजन झालं असेल तर एक तरी आदेश आम्हाला द्या। आम्ही त्यांना आयटकच्या वतीनं त्या ठिकाणी 5 राज्यामध्ये जे समायोजन झालेलं आहे, जसं मणिपूरमध्ये झालेलं आहे, ओरिसामध्ये झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे, राजस्थानमध्ये झालेलं आहे, अशा 5-6 राज्याचा त्यांना आम्ही आदेश दिले आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हे समायोजन करायचं आहे। त्याचा मध्यंतर काळामध्ये बॅकडोर एंट्री होते असा एक उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि त्यामुळे आम्ही उमादेवीवरची कर्नाटकाची केस आहे जे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे, त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कंत्राटी ठेवता येत नाही, त्याला पूर्णकालीन त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे अशा पद्धतीचा निकाल त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांना जे समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे 22 तारखेला माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या वर्धा गांधीजीच्या सिटीमध्ये शहरामध्ये येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांचा सत्कार पण करू आणि महायुती सरकारने चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी आयटकच्या वतीने सत्कार करणार आहोत।